सर्वांना नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक झणझणीत अशी वड्यांची भाजी, जी पारंपरिकच आहे पण खायला एकदम भन्नाट आणि चवीलाही खूपच सुरेख असते. तर सर्वात अगोदर मी इथे कांदा छान भाजून घेणार आहे, म्हणजे छान परतून घेणार आहे. त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरच हा कांदा भाजून घ्यायचा आहे. इथे हा कांदा छान परतून झाला आहे. आता हा कांदा लगेच काढून घेते मी. कांदा परतून झाल्याच्या नंतर लगेच मी घालून घेते कापलेले खोबऱ्याची कापं आणि तेही छान परतून घ्यायचे. या पद्धतीने छान परतून झालेत. आता हे पण मी काढून घेते. खोबरं भाजून झाल्याच्या नंतर लगेच टोमॅटो, अद्रक आणि लसूण हेही छान भाजून घ्यायचे. टोमॅटो छान भाजून घ्यायचा आहे. हे सर्व मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियमच राहू द्यायची, जेणेकरून मसाले करपणार नाहीत. आता ह्यात मी थोडंसं तेल घालून टोमॅटो, कोथिंबीर थोडीशी भाजून घेते. कोथिंबीर मी अगोदरच भाजून घेत असते. कोथिंबीर अगोदरच भाजल्यामुळे मसाल्याला किंवा भाजीला एक वेगळा रंग येतो आणि चवही छान येते. आता मी लगेच धनेही परतून घेते. इथे माझे धने छान भाजून झालेत. आता हा सर्व मसाला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतला तरी चालेल. या पद्धतीने मसाला वाटून झाल्याच्या नंतर मी लगेच कढईत तेल तापत ठेवलं होतं आणि वाटून घेतलेला मसालाही त्यात घालून घेतला आहे आणि तोही छान आता मिक्स करून छान परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. आता ह्यात घातली मी थोडीशी हळद, थोडीशी लाल तिखट, घरगुती काळा मसाला, हा थोडासा गरम मसाला आणि तोही छान परतून घ्यायचा आहे. मंद गॅसवर छान मसाले सगळे भाजून घ्यायचे, करपू द्यायचे नाहीत. तुम्ही पाहू शकता कलर चेंज झाला आहे मसाल्यांचा. आता ह्यात मी थोडंसं पाणी घालणार आहे. मी इथे 1 तांब्या पाणी घातले. इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. मला थोडी पातळ भाजी बनवायची होती आणि जास्तही बनवायची होती, म्हणून मी थोडंसं जास्त पाणी घातलं आहे. जरी चुकून पाणी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही, कारण ही भाजी तयार झाल्याच्या नंतर घट्टसर होईल. जरी तुम्हाला आता ही पातळ दिसत असेल तरी घट्ट होईल. भाजीला उकळी येईपर्यंत छान झाकून ठेवायचे. इकडे मी वड्यांसाठी लागणारं पीठ तयार करून घेते. त्यासाठी 2 वाट्या बेसन घेऊन त्यात हळद, मिरची आणि थोडीशी जिरे घालून घ्यायचे. त्यात थोडीशी हळदही घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचे. आता हे जे वड्यांसाठी लागणारं पीठ आहे ते भजे बनवतो त्याचप्रमाणे बनवून घ्यायचे आणि हे पीठ बनवत असताना थोडं थोडं पाणी घालूनच मिक्स करायचे, जेणेकरून पातळ होणार नाही किंवा जास्त घट्टही राहणार नाही. तर अशा पद्धतीने सैलसर पीठ बनवून घ्यायचं, ज्याप्रमाणे आपण भजे बनवण्यासाठी बनवतो त्याच प्रकारे बनवून घ्यायचे. पीठ बनवत होते तोपर्यंत भाजीला छान उकळी आलेली होती. ही अशी बनवून तयार आहे भाजी. तर ह्या भाजीला छान उकळी येत असतानाच ह्यात वड्या घालून घ्यायच्यात. अशा प्रकारे भजी ज्याप्रमाणे आपण बनवतो त्याच पद्धतीने अशा छोट्या छोट्या वड्या घालून घ्यायच्यात. तुम्हाला जर मोठ्या आवडत असतील तुम्ही मोठ्याही वड्या घालून घेऊ शकता. मला मुलांना डब्यात देण्यासाठी बनवायच्या होत्या, म्हणून मी छोटे छोटेच वड्या घालून घेते. तर अशा प्रकारे माझ्या सर्व वड्या घालून तयार आहेत, तुम्ही पाहू शकता. तर इथे तयार आहेत छान अशा डुबुक वड्या. तुम्ही पाहू शकता कशा छान वर तरंगतायत, म्हणूनच ह्या भाजीला डुबुक वड्या असं म्हणतात. तर आता गॅसची फ्लेम मिडियम करून ह्यावर छान झाकून शिजून घ्यायची भाजी. तर इथे भाजी बनवून शिजून तयार आहे. पहा कशी घट्ट झाली आहे आणि वड्याही छान शिजल्यात. तर अशी सोप्या पद्धतीची डुबुक वड्यांची भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा.